श्रीमद भगवद्गीता अध्याय 3. यावर अर्जुनाने प्रश्न केला की हे जनार्दना, जर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे आपणाला मान्य आहे, तर मग हे केशवा, मला भयंकर कर्म करण्यास का योजित आहात? आणि आपण अशा दुप्पटी बोलण्याने माझ्या बुद्धीला मोहितही करीत आहात. म्हणून निश्चित अशी एकच गोष्ट सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होऊ शकेल. अशा प्रकारे अर्जुनाने विचारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, ह्या लोकी मी 2 प्रकारची निष्ठा या 2 अगोदर सांगितले आहे. ज्ञानयोगाने ज्ञानी लोकांची आणि निष्काम कर्मयोगाने योगी लोकांची निष्ठा मी सांगितलेली आहे. परंतु कोणताही मार्ग अनुसरला तरी कर्माच्या स्वरूपाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. कारण मनुष्याने कर्म केलेली नाही तर तो निष्कामनेला प्राप्त होणार नाही. आणि केवळ कर्म त्याग केल्याने भगवत साक्षात्कार रूपी सिद्धीही प्राप्त करू शकत नाही. कर्माच्या स्वरूपाचा त्याग होऊच शकत नाही. कारण कोणताही पुरुष कोणत्याही काळी क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहत नाही. प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणामध्ये पराधीन होऊन सर्व पुरुष कर्मे करीत राहतात. म्हणून हे मूढबुद्धी पुरुष आपल्या कर्मेंद्रियांचा हाताने आवरून धरतो, परंतु मनामध्ये मात्र इंद्रियाच्या भोगांचे चिंतन करीत असतो. त्याला मिथ्याचरण करणारा अर्थातच दांभिक म्हटले जाते. आणि हे अर्जुना, जो पुरुष आपल्या कर्मेंद्रियांना मनाच्या योगाने वश करतो आणि अनासक्त होऊन कर्मेंद्रियाद्वारे कर्मपुरुषांचे आचरण करतो, तोच श्रेष्ठ पुरुष होय. म्हणून तू शास्त्रविधीने नेमून दिल्याप्रमाणे स्वधर्मरूप कर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे कधीही श्रेष्ठ आहे. आणि कर्म न केल्यामुळे तुझा शरीर व्यापारही सिद्ध होणार नाही. हे अर्जुना, बंधनाच्या भीतीमुळे कर्माचा त्याग करणे योग्य नाही. कारण यज्ञासाठी अर्थात भगवंत प्रीत्यर्थ केलेल्या कर्माशिवाय दुसरी कर्मे करणारा मनुष्य सुद्धा कर्माद्वारे बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू अनासक्त होऊन ज्या परमेश्वरासाठीच कर्माचे चांगल्या प्रकारे आचरण कर. कर्म न केल्यामुळे तू पापालाच प्राप्त होशील. कारण प्रजापती ब्रह्माने कल्पाच्या आरंभी यज्ञासहित प्रज्ञा उत्पन्न करून म्हटले की या यज्ञाच्या योगाने तुमची वृद्धी हो आणि हा यज्ञ तुम्ही इच्छिलेल्या मनोकामनारूपी करावा हो. आणि तुम्ही लोक या यज्ञाद्वारे देवतांची उन्नती करा आणि देवता लोक तुमची उन्नती करोत. अशा रीतीने तुम्ही परस्पराबद्दल कर्तव्य समजून प्रगती करीत राहून परमकल्याणाला प्राप्त व्हाल. आणि यज्ञाचे तृप्त झालेले देवता लोक तुम्हाला न मागताही तुमचे प्रिय भोग अर्पण करतील. त्यांनी दिलेल्या भोगांना जो पुरुष त्यांना देताच उपभोगतो तो खरोखर चोर आहे. कारण यज्ञातील राहिलेले उरलेले अन्न खाणारा श्रेष्ठ पुरुषच सर्व पापापासून मुक्त होतो. आणि जे पापी लोक केवळ शरीर पोषणासाठी स्वयंपाक करतात ते आपोआपच भक्षण करतात. कारण सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती पावसापासून होते, पावसाची उत्पत्ती यज्ञापासून होते आणि यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारा आहे. आणि ते कर्म तो वेदापासून उत्पन्न झाले आहे असे समज. वेद अविनाशी परमात्मापासून उत्पन्न झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमी यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतो. हे पार्था, जो पुरुष या लोकांमध्ये सुरू असलेल्या सृष्टीचक्रानुसार वर्तन करीत नाही, अर्थात शास्त्रानुसार कर्म करत नाही, तो इंद्रिय सुखे भोगणारा पापी आयुष्याचा पुरुष आपले जीवन व्यर्थ जगत असतो. परंतु तो मनुष्य आत्म्यांच्या ठिकाणी प्रीती ठेवून आत्म्यातच तृप्त आणि संतुष्ट असेल, त्याला कोणतेही कर्तव्य राहत नाही. कारण ह्या संसारात ज्या पुरुषाला कर्म करण्याचेही काही प्रयोजन असत नाही आणि कर्म न करण्याचेही काही प्रयोजन असत नाही, तसेच त्याला संपूर्ण भूतमात्रांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या स्वार्थाचा संबंध नसतो. त्यांच्याद्वारे केवळ लोकांच्या हितासाठी कर्मे केली जातात. म्हणून तू अनासक्त होऊन नेहमी कर्तव्य कर्माचे चांगल्या प्रकारे आचरण कर. कारण अनासक्त पुरुष कर्मे करीत असताना परमात्म्याला प्राप्त करून घेत असतो. अशा प्रकारे जनकासारखे ज्ञानी पुरुष
आसक्तीरहित कर्माच्या योगानेच परमसिद्धीला प्राप्त होतात. म्हणून लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून तू सुद्धा कर्म करण्यास योग्य आहेस. कारण श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतात त्याचप्रमाणे दुसरे पुरुष आचरण करतात. श्रेष्ठ पुरुष ज्याला प्रमाण मानतात, लोक देखील त्यालाच प्रमाण अनुसरून वर्तन करतात. म्हणून हे अर्जुना, मला कितीही लोकात काहीही कर्तव्य नाही तरी सुद्धा मी कर्मातच वर्तन करत असतो. कारण मी सावधान होऊन कदाचित कर्मात वर्तणार नाही. तर हे अर्जुना, सर्व प्रकारे लोक माझ्या वर्तनानेच वागण्याचे अनुसरण करतील. आणि जर मी कर्मे करणार नाही तर हे लोक भ्रष्ट होतील आणि मी वर्णशंकर करणारा होईल आणि साऱ्या प्रजेला मारणारा, घात करणारा होईल. म्हणून हे अर्जुना, कर्मामध्ये आसक्ती असलेले अज्ञानी लोक जसे कर्म करतात तसेच अनासक्त होऊन लोकशिक्षण देण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्वान लोकांनी सुद्धा कर्मे करावीत. म्हणून ज्ञानी पुरुषाने कर्मामध्ये आसक्ती ठेवणाऱ्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करू नये. अर्थातच त्यांच्या मनात कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. परंतु आपण स्वतः परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहून सर्व कर्मे चांगल्या प्रकारे करावीत आणि इतर लोकांकडूनही तशीच कर्मे करून घ्यावीत. आणि हे अर्जुना, वास्तविक सर्व कर्म प्रकृतीच्या गुणांनी केली जात असतात. तरीही अहंकाराने मोहित झालेला पुरुष, मूढ अंतःकरण बनलेला पुरुष मीच कर्ता आहे असे मानतो. परंतु हे महाभाहो अर्जुना, गुण विभाग आणि कर्म विभागाच्या तत्वाला जाणणारे ज्ञानी पुरुष संपूर्ण गुणामध्ये वर्तत आहेत असे मानून सुद्धा आसक्त होत नाहीत. आणि प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले पुरुष गुण आणि कर्मामध्ये आसक्त होतात. त्या चांगल्या प्रकारे न समजणाऱ्या मूर्खांना चांगल्या रीतीने जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषांनी त्याला विचलित करू नये. म्हणून हे अर्जुना, तू ध्याननिष्ठ चिंताने संपूर्ण कर्म मला अर्पण कर अशा ममता आणि संताप त्याचा त्याग करून युद्ध कर. हे अर्जुना, जो मनुष्य दोषरहित बुद्धीने आणि श्रद्धायुक्त होऊन माझ्या मतानुसार वर्तन करतो तोच संपूर्ण कर्मापासून मुक्त होतो. आणि जो मूर्ख लोक दोष दृष्टी ठेवून माझ्या मतानुसार वर्तन करीत नाही त्या संपूर्ण अज्ञानाने मोहित झालेल्या लोकांना तू कल्याणापासून भ्रष्ट झालेलेच समज. कारण सर्व प्राणी प्रकृतीला प्राप्त होतात. अर्थातच आपल्या स्वभावानुसार पराधीन होऊन कर्म करीत असतात. ज्ञानी लोकही आपल्या प्रकृती गुणानुसार प्रयत्न करत असतात. मग त्याला कोणाचा हट्ट काय करेल? म्हणूनच मनुष्याने सर्व इंद्रियाचा भोग्य विषयात स्थित असलेले जे राग आणि द्वेष आहेत त्या दोघांच्याही वश होऊ नये. कारण मनुष्यांचे हे दोन्हीही कल्याण मार्गात विघ्ने निर्माण करणारे मोठे शत्रू आहेत. म्हणून त्या दोघांनाही जिंकून सावधान चित्ताने स्वधर्मानुसार आचरण कर. कारण चांगल्या प्रकारे आचरण केलेले परधर्मापेक्षाही गुणरहित असला तरी आपलाच धर्म उत्तम आहे. आपल्या धर्मामध्ये येणारे मरण सुद्धा कल्याणकारक आहे आणि दुसऱ्याचा धर्म भयावह आहे. यावर अर्जुनाने विचारले की हे कृष्णा, तर मग हा पुरुष इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाकडून प्रेरित होऊन पापांचे आचरण करतो? अर्थात कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो? अशा रीतीने अर्जुनाने विचारल्यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा काम म्हणजेच क्रोध आहे. हा महा अशन म्हणजेच अग्निप्रमाणे भोगांनी कधीही तृप्त न होणारा व महापापी आहे. यालाच तू याविषयी वैरी मान. त्याप्रमाणे धुराने, अग्नी आणि मळाने आरसा आच्छादिला जातो तसेच प्रकारे वारेने गर्भ झाकलेला असतो. त्याचप्रमाणे त्या कामाने हे ज्ञान विच्छादित झाले. आणि हे अर्जुना, ह्या अग्निप्रमाणे कधीही तृप्त होणाऱ्या कामरूपी ज्ञानी लोकांच्या नित्य वैराने हे ज्ञान झाकून टाकले आहे. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही कामांची निवासस्थाने म्हटली जातात. आणि हा काम मन, बुद्धी आणि इंद्रियाच्या योगाने ज्ञानाला झाकून या जीवात्म्याला मोहित करतो. म्हणून हे अर्जुना, तू सर्वप्रथम
इंद्रियांना वश करू ज्ञान आणि विज्ञानांचा नाश करणाऱ्या कामरूपी पाप्याला निश्चयपूर्वक मारून टाक. आणि जर तू असे समजशील की इंद्रियांना आवरून कामरूपी शत्रूला मारण्याची शक्ती माझ्यात नाही, तर ती तुझी चूक आहे. कारण या शरीराहून इंद्रियांना पलीकडे म्हटले जाते. इंद्रियाच्या पलीकडे मन आणि मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि जो बुद्धीच्याही अत्यंत पलीकडे आहे तो हे आत्मा आहे. अशाप्रमाणे बुद्धींच्या पलीकडे अर्थात सूक्ष्म आणि सर्व प्रकारे बलवान आणि श्रेष्ठ अशा आपल्या आत्म्याला जाणून आणि बुद्धीच्या योगाने मनाला वश करून घे. महाभावो, आपल्या शक्तींचा जाणून या दुर्जय अशा कामरूपी शत्रूला मारून टाक. रामकृष्ण हरी.